आता ह्या रस्त्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहे, परंतु प्रशासनाला कुठे या ठिकाणी जागाच येत नाही. आतापर्यंत खूप ॲक्सिडेंट झालेले आहे, बरेच जणांना या रस्त्यावरती जीव गमवावा लागलेला आहे. कोणाचे हात गेलेले, कोणाचे पाय गेलेले, कुटुंबातले व्यक्ती गेल्यानंतर काय परिस्थिती त्या कुटुंबावर येते ते प्रशासनाला मात्र अजिबातच कळत नाही. चालक त्यांच्याशी का बोलू, चला जरा नेमकं काय आलं. एका अशी कोणी गाडी आली हा, आणि कोण डायरेक्ट तिकडे झाली. हे टायर फुटलं. डायरेक्ट टायर फुटला इथला. दोन बच दोन्ही टायर फुटले. कुठे ये हा एका टायर फुटले डायरेक्ट. याचा अर्थ तिथं आहे ना, त्याला त्या टर्नचा अंदाज येत नाही. स्पीड कोण आहे त्या चालक कुठले आहे तुम्ही? काय माल चालवलाय? प्लायवूड कुठून आणला होता? आपल्या सोप्यातून काय नेमकं काय आलं इथं? टर्नला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? प्रॉब्लेम आहे, टर्नला वायबल झाले गाडी. गाडी आखली वायबल झाली, ऑटोमॅटिकली वायबल झाली गाडी. म्हणजे त्याला रिमलर स्टिक ते पट्टे मारलेत आणि सिंगल रोड आहे त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम झाला सगळा. आणि लगेच इथं पुढे राहण्यात पलटी मारली गाडी. टायर मारले, टायरचं काय आलंय? टायर फुटलाय. टायर काय गाडीचा नंबर काय? MH12 VT 3705. तुमचं काय नाव? गणेश शेळके. हा, गणेश शेळके. तुम्ही पण शेळकेत? हे पण इथलं पण शेळकेचं गाव आहे. तू पण होता का बाळा गाडीत? काय झालं रे? तुला काय पाहिजे? हे बाळा कितला आलो तुला दाखव. अरे वर खडला खाली, डायरेक्ट पलटी मारली गाडी का? तू खाली पडला का? का गाडीतल्या गाडीच? गाडीतल्या गाडीच. तुम्हाला लागलं का ड्रायव्हर? नाही ना. काय फ्रॅक्चर झाले? चालता येत नाही मला. काय झालं? बसा बसा खाली खाली. तुम्ही दोघे बसा, निवांत बसा. बसा बसा निवांत बसा. नारायणगावला सारखे अपघात होतात, नेमकं काय प्रॉब्लेम काय तुमच्या इथला? आमच्या गावात सिंगल रोड जो आहे त्या संदर्भात आम्ही आता उद्या पालकमंत्र्यांकडे जाणार आहे सगळे मिळून. आणि रोडवरती उद्या काहीतरी ऍक्शन घ्यावं एवढीच इच्छा आहे आमची. लवकरात लवकर रोड व्हावा. आणि पांढऱ्या पट्ट्यांमुळे जे आपण रोडला पांढऱ्या पट्टे टाकल्यात त्यामुळं जास्त गाडी स्लो झाली, उलट त्यामुळे पलटी होण्याचं प्रमाण कमी झालंय. आणि जे रोज ऍक्सिडेंट होत होते ते पण थांबल्यात. म्हणजे त्याच्या प्रमाण रोड लवकरात लवकर व्हावं एवढीच इच्छा आहे आमची. नारायणगावकरांची तीच इच्छा आहे ना की रोड तुम्हाला झाले, मोजणे झाले तुमच्या. नमस्ते, मी रवींद्र पुढे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या या जे पारणे तालुका आहे इथं नारायणगावन गाव आहे. आपण पाहू शकता की हे नारायणगावांचं हे वळण आहे. या वळणावरती नेहमी अपघात होतात, कारण हे वळण आहे हे इथून 2 रस्ते आहेत त्या ठिकाणी. परंतु पुढे गेल्यानंतर मात्र तो सिंगल रस्ता होतो आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी सगळ्या गाड्या त्या ठिकाणी सिंगल रस्ता झाल्यामुळं तो स्पीड अचानक कंट्रोल करावं लागतं. आता 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी एक गाडीचा अपघात झाला आहे. छोटी गाडी आहे. चालक आणि दुसरा एक व्यक्ती त्या ठिकाणी गाडीत होता आणि तिथून त्या टर्नपासून ती गाडी ट्रिप काय म्हणतात ते पट्टे पांढरे, तर त्याच्यामुळे ते व्हायब्रेशन झालं. ती गाडी आली आणि तिचं ते दोन्ही टायर कट झाले, आतमध्ये प्लायवूड भरलेलं आहे. आणि ती गाडी त्या ठिकाणी टर्न झाल्यानंतर ती त्या पट्ट्यांवर आदळत आल्यानंतर त्याला कंट्रोल झालं नाही, टायर फुटले आणि इथं येऊन ती त्या ठिकाणी पलटी झालेली आहे. तर हा पूर्णपणे दोष आहे या रस्त्याचा. हे नारायणगावांचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनं केली. हा दोष फक्त रस्त्याचा आहे आणि इथं आणखीन बळी जाण्याची शक्यता आतापर्यंत भरपूर बळी गेले. म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता जो आहे हा दुहेरी करणं गरजेचं आहे. पुढे